आज भारत देशांची राज्यघटना आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून सर्व भारतवासियांना न्यायाच्या प्रणालीमध्ये आणलेला आहे। तरी काही धर्मांधापकृतीचे व्यक्ती या भारत देशामध्ये एकोप्याने नांदू नये म्हणून अपकृतीचा वापर करून धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वृत्तीला योग्य वेळेस जर आपण ठेचून काढलं नाही तर भारत देशांचे तुकडे होण्यास एक सेकंद सुद्धा लागणार नाही। म्हणून आज आपण इथे सगळे जमलेले आहोत। आज भूषण साहेबांचा आदरणीय सरन्यायाधीश साहेबांचा अपमान केलेला आहे, म्हणजे सर्व भारतामध्ये असणाऱ्या रहिवाशांचा अपमान झालेला आहे। लोकशाहीचा, संविधानांचा आणि सर्व धर्मांचा सुद्धा आहे। आम्ही आमचा नुसता धर्म म्हणत नाहीत, बाबासाहेबांनी सर्वांना आपल्या जवळ घेऊन चाललेले सर्व धर्मांचे लोक एकोप्याने राहतील असं संविधान लिहून ठेवलेलं आहे, परंतु त्यांचा वापर गैरमार्गाने करत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे, मी तर हे भारत देशाला संविधान देऊन गेलेला आहोत, परंतु जर अपव्यक्तीच्या हातामध्ये हे संविधान जर गेलं तर यांचा प्रवाह रुकणार आहे आणि या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची झळ पोहोचणार आहे। म्हणून हे उच्च पदावर झालेले आहेत, या संविधानांचा गैरवापर करत आहेत। आज उच्च पदावर आमच्या आदरणीय महिला श्रीमती मुर्मू आहेत, राष्ट्रपती पदावर पोहोचलेल्या आहेत। कशामुळे पोहोचलेल्या आहेत? या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेनं स्त्रीसाठी शिक्षण खुलं करून दिलं, म्हणून आज ते शिक्षित आहेत। आमच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या बरोबर येत आहे।